चला तर मग मित्रांनो, शाळा सिद्धीच्या संदर्भामध्ये जी काही आपल्याला वेब पोर्टलवर लॉग इन कसं करायचं आणि शाळा सिद्धीचा जो काही वेब पोर्टलचा इंटरफेस कसा आहे हे पाहण्यासाठी आपण आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करूया. आणि क्रोम ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर जे काही सर्च बार आहे तर त्या सर्च बारमध्ये आपण या ठिकाणी शाळा सिद्धी अशा प्रकारचं आपण या ठिकाणी टाईप करूया. तर शाळा सिद्धी या वेब पोर्टलची जी काही वेबसाईट आहे तर ती आहे shalasIddhi.newpa.org. अशा प्रकारची काही साईट आहे. अशा प्रकार जो काही ॲड्रेस आहे तो आपण ॲड्रेस बारमध्ये या ठिकाणी क्रोम ब्राउझरमध्ये टाकल्यानंतर, क्रोम ब्राउझरच नाही तर कुठलंही ब्राउझर तुम्ही या ठिकाणी यासाठी वापरू शकता, परंतु या ठिकाणी मी क्रोम ब्राउझर वापरत आहे. तर क्रोम ब्राउझरमध्ये आपण शाळा सिद्धी हे टाईप करू शॉर्टकटमध्ये. आणि शाळा सिद्धी टाईप केल्याच्या नंतर या ठिकाणी आपण गो म्हणू किंवा सर्च म्हणू. सर्च म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला जे काही क्रोमचं जे काही गुगल क्रोमचं जे काही ब्राउझरमध्ये आपण शाळा सिद्धी लिहिल्याच्या नंतर ॲड्रेस बारमध्ये आपल्या या ठिकाणी शाळा सिद्धीच्या संदर्भामध्ये वेगवेगळी लिंक या ठिकाणी दिसत आहेत. तर शाळा सिद्धी .newpa.org हेही आपल्या या ठिकाणी दिसत आहे. shalasIddhi.newpa.org हेही आपल्या या ठिकाणी दिसत आहे. त्यासोबत शाळा सिद्धीच्या संदर्भामध्ये ज्या काही बाकीच्या इतर ज्या काही लिंक आहेत, शाळा सिद्धी असेल, क्रिएट युजर असेल, डाटा स्टेटस असेल, रिपोर्ट असेल किंवा गॅलरी असेल, या सर्व बाबी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. यापैकी आपण वरती जे काही shalasIddhi.newpa.org आहे या ठिकाणी आपण क्लिक करणार आहोत. आणि या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपल्याला शाळा सिद्धीच्या वेब पोर्टलचा जो काही इंटरफेस आहे, जे काही त्यांचं पेज आहे ते आपल्या या ठिकाणी ओपन होणार आहे. वरच्या बाजूला आपण जर पाहिलं तर आडव्या लाईनमध्ये काही आपल्या या ठिकाणी टॅब दिसत आहेत, जसे की होम आहे, अबाउट आहे, त्याचसोबत डॉक्युमेंट आहे, रिपोर्ट आहे, त्याचसोबत आणखीन फीडबॅक आहे. आणि या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे ज्याची आपल्याला आवश्यकता आहे ते म्हणजे लॉग इन आहे. तर या ठिकाणी आपण लॉग इन करणार आहोत, कारण आपल्या या ठिकाणी आपल्या शाळेची माहिती भरण्यासाठी आपल्याला वेब पोर्टलवर सर्वप्रथम लॉग इन करणं गरजेचं आहे. तर लॉग इन कसं करायचं किंवा लॉग इनच्या संदर्भामध्ये जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर ज्यावेळेस आपण लॉग इन या बटनावर क्लिक करू, लॉग इन या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर शाळा सिद्धीचं जे काही पोर्टल आहे तर त्या पोर्टलवर अशा प्रकारे आपल्याला स्क्रीन आपल्यासमोर येईल. यामध्ये वरच्या बाजूला जे काही फुग्यांचा आकार असलेले जे काही आयकॉन दिसत आहेत वेगवेगळ्या रंगांचे, तर हे जे काही आयकॉन आहेत तर हे वेगवेगळे शाळा सिद्धीच्या संदर्भातले 7 क्षेत्र आहेत. प्रत्येक क्षेत्राची माहिती त्या आयकॉनमध्ये आपल्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्याच्या बाजूला खाली या ठिकाणी आपल्याला लॉग इनचं बटन दिसतं आहे. लॉग इन करण्यासाठी या ठिकाणी एक विंडो दिसत आहे. त्या ठिकाणी आपल्याला लॉग इनच्या खाली दिसतं आहे युझरनेम. या ठिकाणी युझरनेम आपण आपल्या शाळेचा जो काही युडाईस नंबर आहे तर तो आपण या ठिकाणी टाकणार आहोत. आणि त्या खालोखाल 2 नंबरला पासवर्ड ज्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तर त्या ठिकाणी आपण आपला जो काही पासवर्ड आहे तर तो या ठिकाणी आपण टाकणार आहोत. तर हा पासवर्ड या ठिकाणी आपण कोणता टाकायचा? बऱ्याच जणांचे फोन येतात की या ठिकाणी आम्ही पासवर्ड कोणता टाकायचा, नवीन युजर म्हणून आम्ही क्रिएट करायचं का? तर त्या संदर्भातही मी बोलणार आहे. परंतु या ठिकाणी मी आत्ता सध्या तर एवढंच सांगेन की युडाईस या ठिकाणी युझरनेम या ठिकाणी आपण आपल्या शाळेचा युडाईस नंबर टाका. आणि त्यासोबत पासवर्ड या ठिकाणी आपण यापूर्वी जेव्हा शाळा सिद्धीची माहिती भरली होती तेव्हा आपण निश्चितपणे लॉग इन करूनच माहिती भरलेली असणार. तर आपण तेव्हा जो काही पासवर्ड टाकलेला होता तर तो पासवर्ड आपण या ठिकाणी टाका आणि सबमिट या ठिकाणी सबमिट म्हणा. सबमिट म्हटल्याच्या नंतर तुमचं शाळा सिद्धीचं जे काही तुमच्या शाळेचं जे काही अकाउंट आहे शाळा सिद्धीच्या पोर्टलवर तर ते त्या ठिकाणी तुम्हाला ओपन होणार आहे. तत्पूर्वी आपण या सबमिट बटनाच्या खाली सुद्धा काही 2-3 लिंक दिसत आहेत तर त्याच्या संदर्भामध्ये थोडंसं आपण या ठिकाणी बोलणार आहोत. तर त्या लिंक अशा आहेत की या ठिकाणी आपल्याला दिसत आहे न्यू युजर
पहिली लाईन आहे न्यू युजर. नवीन जर शाळा सिद्धीमध्ये आपण आपलं अकाउंट ओपन करणार असू तर या ठिकाणी आपण न्यू युजर म्हणून आपण या ठिकाणी त्याचा उपयोग करणार आहोत. म्हणजे आपण यापूर्वी आपल्या शाळेचं शाळा सिद्धीसाठी कधीही लॉग इन केलेलं नाही. अशा ठिकाणी वेळेस आपण या ठिकाणी न्यू युजर म्हणून वापरू. त्यासोबत खाली आहे फॉरगॉट पासवर्ड, क्लिक हिअर. आपण यापूर्वी आपल्या शाळेचं अकाउंट तयार केलेलं आहे, परंतु आपली बदली झाली म्हणा किंवा जुन्या मुख्याध्यापकांची बदली झाली म्हणा किंवा इतर काही कारणास्तव आपल्या जो काही शाळेचा पासवर्ड होता तो या ठिकाणी आपल्या लक्षात राहिलेला नाही, विसरलेला आहे. तर अशा वेळी आपण या ठिकाणी फॉरगॉट पासवर्ड करून आपण या ठिकाणी नवीन पासवर्ड या ठिकाणी क्रिएट करू शकतो. त्यासोबत जर काही आपल्याला या ठिकाणी अडचण असेल तर निश्चित आपण शाळा सिद्धी जो काही आपल्या महाराष्ट्र शासनानं शाळा सिद्धीचा जो काही कक्ष स्थापन केलेला आहे महाराष्ट्र विद्या प्राधिकरण पुणे या ठिकाणी, तर त्या ठिकाणी आपण त्यांना संपर्क साधू शकता आणि आपण आपल्या या ठिकाणी नवीन पासवर्ड त्यांच्याकडनं जनरेट करून घेऊ शकता. त्यासोबत तिसरा या ठिकाणी एक पर्याय आहे की एक्सटर्नल युजर. हे झालं आपण वरती UDIS नंबर म्हणजेच युजरनेम आणि पासवर्ड टाकून सबमिट केलं. आपण आपली सर्व माहिती भरली आणि आपण या ठिकाणी फायनलाइज केलं. परंतु जेव्हा केव्हा आपण भरलेलं आहे स्वयंमूल्यमापन, परंतु बाह्य मूल्यमापन करण्यासाठी जेव्हा कोणी निर्धारक येतील आपल्या शाळेचं ते बाह्य मूल्यमापन करतील आणि बाह्य मूल्यमापन केल्यानंतर त्यांना जेव्हा या ठिकाणी त्यांची माहिती भरायची असेल तर त्यावेळेस ते तिसऱ्या टॅबचा सर्वात खाली म्हणजे एक्सटर्नल युजर त्याचा ते उपयोग करतील. परंतु ही नंतरच्या बाबी आहेत बऱ्याचशा, एक माहितीस्तव मी या ठिकाणी त्या सांगितलेल्या आहेत. यानंतर आपण आपल्या शाळेचे जे काही लॉग इन आहे तर ते शाळेचं आपल्या या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. अशा प्रकारे लॉग इन करताना आपण आपल्या शाळेचा वरती युजर नेम टाकणार आहोत. तो युजर नेम आपल्या शाळेचा UDIS नंबर राहील. खाली आपण पासवर्ड टाकणार आहोत आणि पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी आपण सबमिट म्हणणार आहोत. विशेष म्हणजे या सर्व गोष्टी आपण आपल्या मोबाईलवर सहजरित्या करू शकता. कुठल्याही लॅपटॉपची, डेस्कटॉपची किंवा कॉम्प्युटरची आपल्या या ठिकाणी गरज भासणार नाही. म्हणून जाणीवपूर्वक हे व्हिडिओ मोबाईलवरच बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून आपणासही माहिती भरताना अत्यंत सुलभ रीतीने आपण आपल्या स्वतःच्या अँड्रॉइड फोनवरच भरू शकता. अशा प्रकारे UDIS नंबर म्हणजे युजर ID आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी आपलं शाळा सिद्धीमध्ये आपण सबमिट करा. सबमिट केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपल्याला आपल्या शाळेचा जो काही इंटरफेस आहे, शाळा सिद्धीचा जो काही इंटरफेस आपल्या शाळेचा आहे तो आपल्या या ठिकाणी दिसणार आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये वरती आपल्याला शाळा सिद्धी या ठिकाणी नाव दिसत आहे. त्यासोबत मध्यभागी जर आपण पाहिलं तर स्कूल इव्हॅल्युएशन डॅशबोर्ड दिसत आहे, नाव दिसत आहे. म्हणजे आपण असं म्हणू की हा आपल्या शाळेचा स्वयंमूल्यमापन भरण्याचा हा डॅशबोर्ड आहे. त्यासोबत उजव्या बाजूला जर आपण आलो तर या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचे जे काही मुख्याध्यापक असतील त्यांच्या संदर्भातली या ठिकाणी आपल्याला माहिती दिसत आहे. या ठिकाणी ते वेलकम म्हणत आहे आपल्या मुख्याध्यापकाच्या नावानं आणि त्यासोबत या ठिकाणी तारीख सुद्धा त्यांनी दिलेली आहे. आपण लास्ट लॉग इन कधी केलेलं आहे याच्या संदर्भातही या ठिकाणी डिटेल्स उपलब्ध आहेत. त्यासोबत खाली 2 बटन आहेत, एक आहे चेंज प्रोफाईल आणि एक आहे लॉग आउट. तर चेंज प्रोफाईल याच्यासाठी आहे की जर आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांची बदली झालेली असेल किंवा आपल्याला त्या ठिकाणी मोबाईल नंबर आपला बदल करायचा असेल, OTP साठी आपला मेल ID बदल करायचा असेल तर चेंज प्रोफाईलवर जाऊन आपण या बाबी नाव, मोबाईल नंबर आणि मेल ID हे आपण बदल करू शकता. कारण मोबाईल नंबर आणि मेल ID हे OTP साठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याचसोबत चेंज प्रोफाईलवरनंच आपण या ठिकाणी आपल्याला जर आपला शाळेचा जर पासवर्ड जर आपल्याला बदलून घ्यायचा असेल, ताबडतोब चेंज पासवर्ड करायचा असेल तर तोही आपण त्या ठिकाणी करू शकतो. आणि आपलं सर्व काही काम झाल्यानंतर आपल्याला जे काही लॉग आउट होण्यासाठी जनरली जे काही बटन असतं कुठल्याही वेब पोर्टलवर तर ते आपल्या या ठिकाणी लॉग आउटचं बटन दिलं आहे. आता त्याचसोबत आपण इकडच्या बाजूला या ठिकाणी आपण पाहूया की सेल्फ इव्हॅल्युएशनचं या ठिकाणी स्टेटस दाखवत आहे. सोबतच काही या ठिकाणी सिम्बॉल दिलेला आहे. तर ते सिम्बॉलचा अर्थ काय होतो हेही आपण या ठिकाणी जाणून घेऊया. तो सिम्बॉल जे या ठिकाणी दिसत आहेत या ठिकाणी ग्रीन सिग्नल आहे टिक मार्क असलेला. तर तो ग्रीन सिग्नल असं सांगतो की तुम्ही या
टॅबमधली माहिती जी काय आहे ती भरलेली आहे, तुमची सक्सेसफुली ती सबमिट झालेली आहे, कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर पिवळ्या रंगामध्ये एक या ठिकाणी आपल्याला दिसत आहे, तर ते इन प्रोग्रेस म्हणून सांगत आहे की तुम्ही या ठिकाणी इन प्रोग्रेस आहात. त्यानंतर एका रेड गोल सर्कलमध्ये या ठिकाणी एक फुली दिसत आहे, तर ते सांगत आहे की तुम्ही अद्याप तुमचं काम सुरू केलेलं नाही. आणि त्यानंतर आणखीन एक आहे की एक गोल सर्कल आहे आणि त्याला एक तिरपी रेषा दिली आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही या बाबीसाठी ॲप्लिकेबल नाहीत. हे नॉट ॲप्लिकेबल हा जो काही ऑप्शन आहे, तर हा कुठे असेल, ज्या ठिकाणी तुमची 5वी पर्यंतची शाळा आहे आणि इतर बाबी ज्या काही 6वी 7वी 8वी या वर्गांसाठी ज्या काही लागू आहेत वरच्या वर्गांसाठी, तर अशा वेळेस तुमची 5वी पर्यंत शाळा असताना ज्या गोष्टी तुम्हाला लागू नाहीत, ज्या 8वी वर्गासाठी आहेत, अशा ठिकाणी तुम्हाला इथं नॉट ॲप्लिकेबल ची तुम्हाला सिम्बॉल त्या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी लर्नर दिसत आहे आपल्याला. लर्नरमध्ये एकूण 4 मुद्दे आहेत, पैकी 2 मुद्दे या ठिकाणी आपण भरलेले आहेत सक्सेसफुली आणि 2 मुद्दे अजून भरायचे राहिलेले आहेत. टीचर या टॅबमध्ये 2 मुद्दे भरलेले आहेत आणि त्यानंतर स्कूल कंपोजिट मॅट्रिक्स म्हणजेच या ठिकाणी क्षेत्र जे काही समजा इतर क्षेत्र आहेत 7, ते 7ही क्षेत्र आपले या ठिकाणी भरायचे राहिलेले आहेत. अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला सिम्बॉल दिसत आहे. त्यासोबत स्कूल इम्प्रूव्हमेंट प्लॅन हाही आपल्या या ठिकाणी भरायचा आहे. स्कूल इम्प्रूव्हमेंट प्लॅन ज्यावेळेस आपण भरायचं सुरू करू, तर त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे 2 गोष्टींची भराव्या लागणार आहेत. एक आहे की आपलं काहीतरी मिशन स्टेटमेंट जे असेल आपलं शाळेचं, ते मिशन स्टेटमेंट आपल्याला त्या ठिकाणी भरायचं आहे. आणि त्यासोबत आपण 7ही क्षेत्रासंदर्भातला ज्या ठिकाणी आपण थोडे लो आहोत अशा प्रकारचं आपण जे काही दिलेलं आहे, तर ते आपल्याला माहिती भरायची आहे. तर या बाजूला आपण इकडे येऊ थोडंसं वेब पोर्टलवरती. या बाजूला आपल्याला होम म्हणून या ठिकाणी एक टॅब दिसत आहे. या ठिकाणी आपण होमवर आपण जेव्हा जाऊ, तर त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारचा टोटल इंटरफेस जो आहे तो आपल्याला काय होणार आहे, दिसणार आहे होमवर गेल्यानंतर. त्यानंतर होमच्या नंतर खालच्या बाजूला दिसत आहे आपल्याला मॅन्युअल युजर रिक्वेस्ट इव्हॅल्युएशन स्टार्ट. या ठिकाणी आपलं इव्हॅल्युएशन स्टार्ट करा म्हणते. या ठिकाणी आपलं एक टॅब दिसत आहे लर्नर. ही लर्नरची टॅब ज्यावेळेस आपण ओपन करू, तर त्यावेळेस आपल्याला या लर्नरमधले हे 4 मुद्दे आपल्यासमोर येणार आहेत भरण्यासाठी. त्यानंतर जेव्हा आपण या ठिकाणी टीचरची टॅब ओपन करू, तर टीचरची टॅब ओपन केल्यानंतर या ठिकाणी जे काय आपण 2 मुद्दे भरले आहेत टीचरचे, जे ऑलरेडी आपण भरून ठेवले आहेत, हे टीचरचे आपले या ठिकाणी मुद्दे या ठिकाणी दिसणार आहेत. त्यानंतर हे झाल्याच्या नंतर पुढचा जो काय भाग आहे, तर तो आहे या ठिकाणी थोडं विस्तृत स्वरूपात आपल्या या ठिकाणी वेब पोर्टलचं पूर्ण फेस दिसत आहे. तर त्यापैकी आपण या ठिकाणी टीचर पाहिलं होतं. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे, खालचा मुद्दा इथे या ठिकाणी आपला दिसतोय स्कूल इव्हॅल्युएशन कंपोजिट मॅट्रिक्स हा एक आपल्या या ठिकाणी मुद्दा दिसत आहे. म्हणजे स्कूल इव्हॅल्युएशन कंपोजिट मॅट्रिक्स म्हणजे आपले या ठिकाणी असलेले जे काही अजून अद्याप आपण भरलेले नाहीत, स्कूल इव्हॅल्युएशन कंपोजिट मॅट्रिक्स म्हणजे 7 क्षेत्र आपण अद्याप भरलेले नाहीत. ते 7 क्षेत्राच्या संदर्भातली माहिती आपल्या या ठिकाणावरून ओपन होणार आहे आणि आपण ती त्या ठिकाणावरून भरू शकतो. त्यानंतर खालच्या बाजूला आहे या ठिकाणी दिसत आहे आपल्याला हे पेनाचं जे एक आयकॉन दिसत आहे, ॲक्शन फॉर कंटिन्युअस स्कूल इम्प्रूव्हमेंट प्लॅन. तर या ठिकाणावरून आपण आपल्या शाळेचा जो काही इम्प्रूव्हमेंट प्लॅन आहे तो आपण या ठिकाणावर भरणार आहे की ज्या इम्प्रूव्हमेंट प्लॅनमध्ये आपण थोडेसे लो आहोत, तर त्या ठिकाणी आपण तो प्लॅन आपण काय करणार आहोत, बनवणार आहोत. यानंतर पुढचा जो काही भाग आहे, तर तो प्रत्यक्षात आपण सर्व टॅबनिहाय आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण आपल्या शाळेचं लॉग इन करून घ्या आणि लॉग इन केल्याच्या नंतर जी काही महत्त्वाची जी काही माहिती या व्हिडिओमध्ये आपणास दिलेली आहे, याचा सर्व काही आपण काळजीपूर्वक अभ्यास करा. आणि पुढच्या भागामध्ये, या व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये आपण शाळा सिद्धीच्या संदर्भातील इतर माहिती पाहू. धन्यवाद.